पुण्यात एका शाळकरी मुलावर शाळकरी मुलांच्या गटाने चाकू हल्ला केलाय। त्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर हल्ला करणाऱ्या चौघा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सांगलीतल्या घटनेची पुण्यात झालेल्या पुनरावृत्तीमुळे विद्यार्थ्यांसह पालक शिक्षक दहशतीच्या छायेखाली आलेत। पाहूया पालकांची चिंता वाढवणाऱ्या या धक्कादायक घटनेविषयीचा सविस्तर रिपोर्ट। पुण्याच्या भवानी पेठेतला हा रामोशी गेट परिसर दिवसाढवळ्या एका गंभीर घटनेनं हा परिसर हादरलाय। याच परिसरात झालेल्या धारदार चाकूच्या हल्ल्यात शाळकरी मुलगा गंभीररित्या जखमी झालाय। त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिक्षणामध्ये मुलांमधील जो वाद आहे तो अक्षरशः टोकाला गेल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। शाळेच्या शेजारीच पोलीस चौकी आहे। या पोलीस चौकीच्या पोलिसांचाही धाक खरं तर या शाळकरी विद्यार्थ्यांना नसल्याचं एकंदरीत चित्र या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आपण पाहिलं तर एका मुलावरती गंभीर असा हल्ला करणे आणि त्या प्रकरणी 4 ते 5 जणांना खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ही सर्व जी मुलं आहेत ती अल्पवयीन असल्याचंही एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांमध्ये एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाला। त्याविषयी हल्ल्यात जखमी झालेल्या मुलानं मित्रांच्याही कानावर हा प्रकार घातला होता। मंगळवारी दुपारी हा मुलगा शाळेतून घरी परत निघाला। रामोशी गेट परिसरात आल्यावर त्याला विरोधी गटातील चौघा शाळकरी मुलांच्या गटानं अडवलं। त्या चौघांनी त्याला शिवीगाळ करत तुला मस्ती आली का, स्वतःला भाई समजतोस का अशा शब्दात जाब विचारला। काही उत्तर देण्याआधीच चौघांनी त्याला साखळी आणि बेल्टनं मारहाण करायला सुरुवात केली। त्यातील एकानं सोबत आणलेल्या चाकूनं वार केला। त्यावेळी तिथं असलेल्या नागरिकांनी तत्काळ त्या चौघांना रोखत पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि जखमी मुलाला तत्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं। सांगलीच्या शाळेत वर्गमित्रावरच धारदार शस्त्रानं केलेल्या जीवघेण्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली। त्यामुळे पौगंडावस्थेतील मुलं किरकोळ कारणावरून एकमेकांच्या विरोधात शस्त्र का हाती घेत आहेत हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मुलांमध्ये जे हार्मोनल चेंजेस होत असतात त्याच्यामुळे आक्रमकता येते। ज्यांच्यामध्ये न्यूनगंड असतो तेव्हा ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी अशी मुलं अशा प्रकारचं काही कृत्य करू शकतात की ज्यात ते दुसऱ्यांवर आक्रमक होतात किंवा त्यांच्यावर उजागिरी दाखवतात। तर या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाचं आहे की पालकांचा मुलांसोबत असलेला संवाद, पोलिसांचा पण इथे रोल येतो की त्यांनी जर या भागामध्ये अशा घटना घडत असतील तर तिथे या मुलांमध्ये जाऊन त्यांना अशा गोष्टींबद्दल समज देणं, त्यांच्याबद्दल काय वाईट याच्यातनं परिणाम होऊ शकतात, याच्यात त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात किती दूरगामी परिणाम होऊ शकतो याच्याबद्दलची जर समज दिली तर अशा गोष्टींपासून मुलांना आपण परावृत्त करता येऊ शकतं। सांगलीत एकमेकांना चिडवणं तर पुण्यात एकमेकांकडे खुन्नसनं पाहणं हे निमित्त ठरलंय। इतक्या किरकोळ कारणातून थेट धारदार शस्त्राचे वार केल्याच्या घटना घडल्या। त्यामुळे मुलांसोबतचा पालक आणि शिक्षकांचा संवाद कमी झाल्याचा परिणाम सुद्धा असण्याची शक्यता वर्तवली जाते। हातात पेन घेऊन अभ्यास करण्याच्या वयात ते शस्त्र हाती घेत आहेत। हे त्यांच्यासह कुटुंबीय आणि समाजाच्या भवितव्यासाठी नक्कीच धोकादायक आहे। पुण्याहून तुषार झरेकर, नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।